नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश ऑफिसमधून घरी येतो तेव्हा जानकी खोशून त्याला कॉफी देते आणि विचारते की काय हो, आज सारंग भाऊजींचा पहिला दिवस ऑफिसचा कसा गेला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं बस ना खाली, आणि दोघे खाली बसतात आणि तो जानकीला सांगतो खरं तर आज सारंगनी पहिल्यांदा आपलं ऑफिस जॉईन केले. सगळा स्टाफ तर खूपच खुश होता. तर जानकी म्हणते की हो ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, तुला माहिती आहे का, मी आज सारंगला माझ्या खुर्चीवर बसण्यासाठी सांगितले होते, पण तो तर बसायला तयारच नाही. डायरेक्ट तो माझ्या पायाशी येऊन बसला. तेव्हा जानकी हसून म्हणते की सारंग भाऊजी सुद्धा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं पण जानकी, आईने सारंगसाठी खुर्ची का पाठवली असेल. नाही म्हणजे तिला असे तर वाटले नाही ना मी. तर जानकी म्हणते की अहो नाही हो, तुम्ही कसला इतका विचार करता, आणि सारंग भाऊजींचा ऑफिस मधील पहिला दिवस असल्यामुळे म्हणून कदाचित आईने त्यांच्यासाठी हे गिफ्ट्स पाठवले असेल, नाही का. तर ऋषिकेश म्हणतो की हो बरोबर आहे. तेव्हा ऋषिकेश जानकीला विचारतो की अगं तुला बॅग पॅक करण्यासाठी सांगितली होती, तू केली का. मला सेमिनारला निघायचे होते, केली का. तर जानकी म्हणते की हो केली, पण तुम्ही सुद्धा एकदा चेक करून बघा, काही हवं नको, काही राहिले काही नाही ते कळेन. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो करतो. तर जानकी म्हणते की मी आईकडे जाऊन येते, मला त्यांना औषध द्यायची. ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की अगं पण आईने खुर्ची पाठवली हे सारंगला माहिती नाही, त्यामुळे तू त्याला काही सांगू नको विनाकारण, त्याचा काहीतरी गैरसमज होईल म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की हो तुम्ही नका काळजी करू, आणि जानकी बाहेर निघून जाते. तर इकडे ऐश्वर्या मस्त ऍपल खात असते आणि तेवढ्यात सारंग येतो. सारंग आपले जॉकेट जेव्हा काढतो आणि तो सोप्यावर फेकतो, तर सारंगच्या शर्टला काही माती लागलेली असते. ऐश्वर्या त्याला विचारते की काय, कसा होता ऑफिसचा पहिला दिवस. तेव्हा सारंग म्हणतो की अहो काय सांगायचे, आणि तेवढ्यात ऐश्वर्याचे त्याच्या शर्टकडे लक्ष जाते. सारंग सांगत असतो की किती जंगी माझ्या ऑफिसमध्ये स्वागत झाले, फुलं काय उधळली काय काय. ऐश्वर्या सुद्धा मुद्दाम खुश होण्याचे नाटक करते आणि अहो इतक्या वर्षातून पहिल्यांदा तुम्ही ऑफिसमध्ये गेलात, मग हे सर्व करणारच ना, तुमचे जंगी स्वागत. थांबा एकच मिनिट, मी बोलत काय बसले, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. म्हणून ऐश्वर्या घाईने सारंगसाठी पाणी घेऊन येते. सारंग तर अगदी खुश होतो आणि थँक्यू बोलत तो पाणी घेतो. तर ऐश्वर्या म्हणते सांगा ना हो काय काय झाले, खरंच मी खूप एक्साइटेड आहे ऐकण्यासाठी. तेव्हा सारंग म्हणतो की बुके दिला, फोटो काढला आणि आणखीन काय काय. नंतर दादा मला त्याच्या कॅबिन मध्ये सुद्धा घेऊन गेला आणि तेथे सुद्धा त्याने चक्क त्याच्या खुर्चीवर मला बसवले, पण नाही मी लगेच उठलो आणि त्याला म्हटले की नाही हो, माझी जागा येथे नाही दादा, माझी जागा तुझ्या पायाशी आहे, आणि मी लगेच पायाशी बसलो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे वा गुड, आणि हळू सारंग म्हणतो की तुम्ही मला तसेच करण्यासाठी सांगितले होते, मी अगदी तसेच केले. तर ऐश्वर्या म्हणते की हो व्हेरी गुड. तेव्हा सारंग पाणी पित ऐश्वर्याला सांगतो की अगं दादा उद्या एका कॉन्फरन्स साठी बँगलोरला जातोय, खूप मोठी अशी महत्वाची कॉन्फरन्स आहे आणि दरवर्षी असते, पण दरवर्षी ती चेन्नईला असते आणि ह्या वर्षी ती बेंगलोरला आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे वा छान. तर म्हणतो की मी अगोदर वर जातो रूम मध्ये, मला खूप दमायला झाले, मी कपडे चेंज करतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना, कारण ऑफिसमध्ये पहिल्यांदा गेलेत तुम्ही आणि ऑफिसमधील वर्कमुळे दमायला झाले असेल. आणि ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट सारंग, तुम्ही ऑफिसमध्ये गेला होतात, मग पहिल्याच दिवशी तुमच्या शर्टवर हे डाग कसले. तेव्हा सारंग म्हणतो की कसे झाले की मी अगोदर ऑफिसमध्ये गेलो होतो आणि तेथून नंतर शेतात गेलो, आपल्या शेतातील पाण्याचा पंप बिघडला होता, तो दुरुस्त करायचा होता, मेकॅनिक बोलवला होता, परंतु त्याला काही जमेना, मग शेवटी मला जावे लागले आणि ते सर्व करावे लागले. तेव्हा बहुतेक हे लागले असेल आणि ते सुद्धा माझ्या लक्षात नाही आले, कारण सवय नाही ना. तेव्हा ऐश्वर्या त्याच्या हातातील ग्लास ट्रे मध्ये ठेवायला सांगते आणि जा सावकाश रूम मध्ये. तर सारंग अगदी खुश म्हणतो की हो हो, आणि तो रूम मध्ये निघून जातो. आणि ऐश्वर्या म्हणते की चला आणखीन एक गोळी झाडूयात. त्यानंतर इकडे सुमित्रा ही आपल्या रूम मध्ये असते, तर जानकी देते येते. तेव्हा जानकी म्हणते की अहो आई औषधांची वेळ झाली, औषध घ्या, आणि जानकीने हातामध्ये पाण्याचा ग्लास भरून आणलेला असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की ठेवते ते मी घेते, आणि सुमित्रा थोडी नाराजच असते. जानकी विचारते की आई अहो नाना कुठे, ते तर मला दिसलेच नाही. तेव्हा सुमित्रा ही गंभीर आवाजातच म्हणते की ते मित्राकडे गेले आणि जरा बाहेर जाऊन येतो असे म्हटले. तेव्हा जानकीला संशय येतो की सुमित्रा इतकी नाराज का असेल आणि तिचे बोलणे असे बदलले का असेल. तेव्हा जानकी मात्र शांतपणे पाण्याचा ग्लास तिथे ठेवते आणि सुमित्राच्या हातातील त्या साड्या घड्या घालण्यासाठी घेते आणि आई
ऋषिकेश दरवर्षी हे संमेलनसाठी जातात, तसेच ते उद्या सुद्धा जाणार आहेत बँगलोरला। तेव्हा सुमित्रा मात्र न हसता म्हणते की हो का। तेव्हा जानकी म्हणते की मी काय म्हणते की यावर्षी त्यांच्याबरोबर सारंग भाऊजी जर गेले तर त्यांना सुद्धा शिकायला मिळेल ना, मग आई तुम्हाला काय वाटते। तेव्हा सुमित्रा जानकीला विचारते की काय ग तू याबद्दल ऋषिकेशला विचारले का, तो परवानगी देईन का। तेव्हा जानकी म्हणते की अहो आई त्यात परवानगीचे काय, त्यात विचारायचे सुद्धा काय, मी जर यांना सांगितले तर ते लगेच तयार होतील आणि उलट त्यांना आवडेल सुद्धा की सारंग भाऊजींना सोबत घेऊन जातात। आई ऋषिकेश संमेलनाची तयारी सुद्धा करणार आहेत, मग मी सारंग भाऊजींना सुद्धा याबद्दल सांगते। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं तू यात लक्ष घालतेस, मग काळजी कसली मला। तेव्हा जानकी खुश होते आणि आईला त्या गोळ्या आणि पाणी पिण्यासाठी देते। तेव्हा सुमित्रा सुद्धा परत खुश होते, मात्र ऐश्वर्या त्या दोघींचे बोलणे चोरून ऐकत असते आणि तिच्या जीवाचा खूप असा जळफळाट होतो। त्यानंतर ऐश्वर्या लगेच बाहेर येते आणि सारंग बँगलोरला जाणं म्हणून लगेच ती लिस्ट तयार करत असते। तेवढ्यात तेथे सारंग येतो। सारंग ते सर्व बघून ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या नेमकं तुमचे काय सुरू आहे। तर ऐश्वर्या इतकी खुश होऊन म्हणते की अहो तुम्ही बँगलोरला जाणार आहात म्हणून शॉपिंगची मी लिस्ट तयार करते। तेव्हा सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या मी नाही जाणार, दादा जाणार आहेत। तर ऐश्वर्या म्हणते मला तर असे वाटले होते की तुम्ही सुद्धा जाणार आहात म्हणून। तेव्हा सारंग म्हणतो की नाही, मी तुम्हाला मगाशीच म्हटले की दादा जाणार आहे आणि पण राहून द्या, ही लिस्ट तुम्ही मला द्या, मग ही लिस्ट मी त्याला देतो, मग तो सर्व घेऊन येईन। ऐश्वर्या म्हणते की राहून द्या, माझा नवरा गेला असता तर मी लिस्ट दिली असती, पण काय हो तुम्ही सुद्धा ह्या सेमिनारला जायला हवे होते, असा चान्स पुन्हा नाही येत, सारखं ते गड्यासारखे तुम्ही शेतीत राबायचे। तेव्हा सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या असे काय करता, शेती आपल्या मालकीचीच आहे, मग त्यात गड्यासारखे राबणे म्हणजे नेमकं काय। आणि तेवढ्यात तेथे जानकी येते। जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी, ऐश्वर्या म्हणते ते ऐकून घ्या, तिचे म्हणणे चुकीचे नाही, तुम्ही शेतीत काम करता हे आम्हाला सर्वांना माहिती आहे आणि ते तुमचे फॅशन आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे, मग ही कंपनी आपली आहे, मग हे काम सुद्धा तुम्ही शिकायला हवे ना, त्यामुळे तुम्ही बँगलोरला जायचे। तेव्हा सारंग म्हणतो की अगं वहिनी तू असे काय करतेस आणि मला सांग बँगलोरला जाऊन मी काय करू, अगं ते सेमिनार आहे मग तेथे दादाने जायला हवे, मला ते नाही जमणार। तर जानकी म्हणते की का जमणार नाही। सारंग म्हणतो अगं वहिनी असे का, ते इंग्रजी वगैरे मला नाही जमत। तेव्हा जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी, शिकले की सर्व काही हळूहळू जमते, ते काही नाही, तुम्ही बँगलोरला जायचेच आणि हा चान्स आहे, बायकोला खुश करा, तिच्यासाठी गिफ्ट घेऊन या। आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते की तू लिस्ट त्यांना दे। तेव्हा ऐश्वर्या तर इतकी खुश होते आणि सारंगच्या हातामध्ये लगेच ती लिस्ट देते। तेव्हा सारंग म्हणतो की आता उद्या जायचे, पण माझे तिकीट कुठे काढले, मग मला नाही जाता येणार। तर जानकी म्हणते की त्याची काळजी तुम्ही करूच नका, ते मी बघेन, हा माझा डिसिजन आहे की तुम्ही बँगलोरला जाणार म्हणजे जाणारच आणि ऐश्वर्या तू सांग सारंगला समजाव। तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी तू ठरवलेस ना, म्हणजे मला जावेच लागेल आणि ऐश्वर्याला म्हणतो की मी सर्व घेऊन येतो। तर ऐश्वर्या म्हणते की हो हो। तेव्हा सारंग निघून जातो। तर जानकी ऐश्वर्याला म्हणते की अगं मला माहिती आहे की तुझ्या मनामध्ये काय चालले ते। ऐश्वर्या म्हणते की काय हो वहिनी। तर जानकी म्हणते की अगं सारंग भाऊजींना त्यांचे अधिकार मिळत नाही असे तुला वाटते का, अगं ते शेतीत काम करता, मग याचा अर्थ त्यांना या घरात दुय्यम स्थान आहे असं नाही। अगं आपल्या घरामध्ये ज्याला जे काम करायचे सर्वजण तेच काम करत असतात, माझा चॉईस होता गृहिणी होण्याचा, मग मी तो करते। ऋषिकेशला बाजार समितीत जायला आवडते, मग ते आपली कंपनी सांभाळतात आणि सौमित्र भाऊजींना ना शेती आवडत ना बाजार समितीत जायला, त्यांनी वकिली करण्याचे चूज केले आणि त्यातील शिक्षण त्यांनी घेतले। आणि तुला माहिती आहे ना सारंग भाऊजी यांच्या सोबत ऑफिसला सुद्धा गेले होते, पण ऑफिसला जाऊन सुद्धा त्यानंतर ते शेतीत कामाला गेले, याचाच अर्थ त्यांचा फक्त शेतीत इंटरेस्ट आहे, त्यांची ती फॅशन आहे। तेव्हा ऐश्वर्या ते सर्व ऐकून म्हणते की वहिनी एक मिनिट, इतकं सर्व काही एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नाही, मी तुम्हाला काहीच विचारलेले नाही, हे आता सर्व जे काही तुम्ही बोललात ते सर्व तुमच्या मनातील, तुम्हाला ते तसे वाटते। तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या कधी कधी ज्या गोष्टी बोलल्या नाही तरी कळतात, म्हणून तुला मी हे सर्व सांगते। असून ते सारंग भाऊजी बँगलोरला जाणार आहे, त्यामुळे तू त्यांना पॅकिंग करण्यासाठी लवकर मदत कर। ऐश्वर्या म्हणते की हो। तर जानकी आपल्या रूम मध्ये निघून जाते आणि ऐश्वर्या म्हणते की शाब्बास मास्तरीन बाई, मला जे हवे होते अगदी तेच तू स्पष्ट केले, बघूयात सारंग कसं जातो, कारण फ्लाईटचे तिकीटच नाही, सगळ्या तिकीट्स बुक्स आहे आणि जे एक तिकीट उरले ते तिकीट तुझ्या नवऱ्याचे आहे, मग बघूयात की सारंग कसा बँगलोरला जातो ते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषिकेश आपल्या रूम मध्ये असतो आणि तेवढ्या तिथे जानकी येते।
येते. जानकी म्हणते की काय प्रेझेंटेशनची तयारी करतात? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, तुझे काही सजेशन होते का? तर जानकी म्हणते की हो. ऋषिकेश म्हणतो की अगं मग बोल ना. तर जानकी सांगू लागते, तुम्ही यावेळेस बँगलोरच्या सेमिनारसाठी सारंग भाऊजींना घेऊन जा. तर त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही आजीला सांगते की सारंग हा ऋषिकेश सोबत बँगलोरला जातोय. ते ऐकून आजी तर म्हणते की काय, सारंग सुद्धा बँगलोरला जातो? आणि हे तू जानकीच्या तोंडून वधून घेतलेस? हो, तू नक्की तिला सरळ करणार, म्हणजे साळसूतपणे तुला ते हवे तिच्याकडून तू करून घेणार. तर ऐश्वर्या म्हणते की हो, अगदी करेक्ट. आणि आजी त्या जानकीनी भलेही सर्वांना जोरात सांगितले असेल, भाऊजी तुम्ही सुद्धा जायचे, तर आजीला हसू येते. पण गंमत तर पुढे आहे. तर आजी म्हणते की हो का, गंमत पुढे? तर ऐश्वर्या म्हणते की हो आजी, ही सुरुवात आहे. आजी म्हणते की अगं मग लवकर सांग. तर ऐश्वर्या म्हणते की आजी, गंमत अशी आहे, सारंगला बँगलोरला जाण्यासाठी फ्लाईटचं तिकीट तर अवेलेबल असायला हवे. तेव्हा आजी ते ऐकून खुश होते. त्यानंतर इकडे ऋषिकेश जानकीला सुद्धा तेच सांगतो की अगं जानकी, फ्लाईटचे तिकीट आता अवेलेबल नाही. एक तर मलाच खूप मुश्किलीने तिकीट मिळाले, मग सारंगला मी माझ्या सोबत कसा घेऊन जाणार? तेव्हा जानकी म्हणते की फ्लाईटनी नाही, पण तुम्ही दोघे ट्रेननी तर जाऊ शकतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, काही कसं बोलते? अगं ट्रेन उद्या सकाळी पोहोचेन आणि सेमिनार सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे आणि सकाळी मला प्रेझेंटेशन सुद्धा द्यायचे, मग ते पॉसिबल नाही होणार. तेव्हा जानकी म्हणते की मला माहिती आहे, पण सारंग भाऊजींना जर तुमच्या सोबत नेता येत नसेल, मग त्यांना तुमच्या ऐवजी पाठवा. त्यानंतर इकडे आजी सुद्धा ऐश्वर्याला सांगते की अगं सारंग हा ऋषिकेशच्या जागी सेमिनारला जाऊ शकतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो आजी, जानकी आणि ऋषिकेश त्याला तर नक्की पाठवतील, पण त्यांना ते प्रेझेंटेशन देता तर यायला हवे, मग ते कसे करणार ते? तेव्हा आजी म्हणते की म्हणजे सारंग सेमिनार साठी नाही जाणार का? तेव्हा ऐश्वर्या आपला हात पुढे करते आणि आजीला त्यावर टाळी द्यायला सांगते आणि करेक्ट, आणि आता तुम्ही परफेक्ट मुद्द्यावर आलात की नाही असे म्हणते. तर आजीला तरी सुद्धा लक्षात येत नाही. आजी विचारते की अगं म्हणजे नेमकं काय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी, आओ हाच इशू आपल्याला वाजवायचा, म्हणजे ऋषिकेश दादा फ्लाईटचे तिकीट काढून एकटेच गेलेत. सारंगला त्यांना घेऊन जाण्याची इच्छा नव्हती, म्हणून त्यांनी लास्ट मोहमेटला सांगितले की बाबा तू चल, पण तिकीट कसे मिळणार? तेव्हा आजी म्हणते की हो, आणि ही गोष्ट सुमित्रेच्या नजरेसमोर जर आली, मग तिला बिचारीला तर वाईट वाटेनच. आणि हे सर्व बघितल्यानंतर जानकी वाटेल ते करून सारंगला सेमिनार साठी बेंगलोरला नक्की पाठवेन. का माहिती की तिला सुमित्राच्या नजरेमध्ये टिकून राहायचे यासाठी. त्यानंतर इकडे ऋषिकेश जानकीला सांगतो की आईच्या मनातून आपण उतरू अशी याची भीती तुला वाटते ना जानकी? पण जानकी, मला माहिती आहे की तू आईचे मन जिंकण्यासाठी हे सर्व करते, हे मला माहिती आहे. पण तूच विचार कर की काल आपण ऑफिसमध्ये सारंगला घेऊन गेलो आणि मीच त्याला मानाची खुर्ची बसायला दिली नाही असा आईचा समज झाला, आणि उद्या जर सेमिनार साठी मी माझ्या जागी सारंगला पाठवले आणि त्याला तिथे काहीच बोलता नाही आले की जे त्याला नाही येणार, आणि हे सुद्धा तुला ठाऊक आहे. आणि या सगळ्यात आपल्याला जर एकही डील नाही मिळाली, मग याचे सर्व खापर आपण त्या बिचाऱ्या सारंगवर म्हणजे घेऊयात, आणि यावेळी सुद्धा चूक ही आपलीच असेल. काही येत नसताना आपण सारंगला एकट्याला जाऊनच कसे दिले असे अनेक प्रश्न सर्वजण उभा करतील. हे सर्व ऐकून जानकीला सुद्धा टेन्शन येते. तर ऋषिकेश तिला विचारतो की तुला हे सर्व कळते ना? तेव्हा जानकी म्हणते की हो, तुम्ही अगदी बरोबर बोलतात. मला सुद्धा माहिती आहे की सारंग भाऊजींना एकट्यानं सुद्धा पाठवणे शक्य नाही म्हणून, पण सिच्युएशन सुद्धा आता अशी आली की फ्लाईटचे तिकीट मिळत नाही आणि सारंग भाऊजींना तुमच्या सोबत घेऊन जाता येत नाही. पण खरं सांगते की मला खूप मनापासून वाटते की सारंग भाऊजी या सेमिनार साठी तुमच्या सोबत यायला हवे. आणि ऋषिकेश, सारंग सुद्धा खूप हुशार आहे. आज नाही तर उद्या कधी ना कधी ते सेमिनार एकटे हँडल करतील. पण सारंग भाऊजींनी सुद्धा हे सेमिनार अटेंड करणे खूप महत्वाचे आहे, तसा मी त्यांना शब्द दिला. तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी काय? तेव्हा जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, तो शब्द मी पूर्ण करणारच. फ्लाईटने नाही, पण सारंग भाऊजी ट्रेनने तर जाऊ शकतात आणि त्यांची जाण्याची सोय मी करेन. आणि यावेळेस ते सेमिनार सारंग भाऊजींनी तुमच्या सोबत अटेंड करायलाच हवे. त्यानंतर इकडे सुमित्रा आजीला म्हणत असते की अगं आई, मला एक आठवण करून देशील का? आपले जेवण वगैरे सर्व झाल्यानंतर. आजी म्हणते की काय ग? तर सुमित्रा म्हणते की अगं गवळ्यांनी चिक आणून दिला आणि तो खरवच करण्याची मला जरा आठवण करून दे. आजी म्हणते की काय अगं, एकदा नाही 2-6 वेळा मी करून देईन, पण केशर घालायला मात्र विसरू नकोस. सुमित्रा म्हणते की हो, तुला आवडते, मग नक्की मी केशर घालेन. आजी म्हणते की अगं उत्तम, आणि दोघे हसतात. तर ऐश्वर्या तेथे येऊन बसते आणि आपला चेहरा
थोडा नाराज आहे असे दाखवते। तेव्हा तिच्याकडे बघून सुमित्रा विचारते की अगं ऐश्वर्या काय काय झाले ग, तू इतकी गप्प का बसलीस। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो आई कसे आहे, एखादी गोष्ट शक्यच नाही म्हणजे ती होऊ शकत नाही, मग उगाचच त्याचे आमिष एखाद्याला का दाखवायचे हो। तेव्हा सुमित्रा विचारते की अगं ऐश्वर्या तू कशाबद्दल बोलतेस। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई अहो त्या सेमिनार बद्दल, आणि हेच बघा हे चांगले घरी बसले होते, इकडची सर्व काम ते व्यवस्थित हँडल करत होते। मग जानकी वहिनी उगाचच त्यांना का म्हटल्या की भाऊजी तुम्ही सुद्धा उद्या बँगलोरला यांच्या सोबत जा म्हणून, आणि ऋषिकेश दादा तर जातातच, त्यांचे उद्या सकाळची फ्लाईट आहे आणि दरवर्षी तेच जातात सेमिनार साठी। मग हे मध्ये जानकी वहिनींना काय असे सुचले असेल, आणि आई तुम्हाला माहितीच असेल की जानकी वहिनींनी डिक्लेअरच करून टाकले की भाऊजी तुम्ही उद्या सकाळी सेमिनार साठी फ्लाईटने जातात, आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे की जानकी वहिनींनी एकदा या घरात एखादी गोष्ट डिक्लेअर केली म्हणून, आणि तो त्यांचा शेवटचा शब्द असतो। आई मी तुम्हाला सांगते की मी हे सर्व का बोलते, कारण याच्या मागचे कारण म्हणजे मी सर्वत्र चेक केले, कुठेही असे फ्लाईटचे तिकीट उपलब्ध नाही म्हणून, काही तिकीट कुठेच मिळत नाही। मग हे उद्या बँगलोरला कसे जाणार तेच मला सांगा, म्हणजे नेमकं काय होणार। एकतर ऋषिकेश दादांना त्यांचे जाणे कॅन्सल करावे लागेल आणि त्यांच्या जागी सारंग जाऊ शकतील, आणि तेवढ्यात नाना बाहेर येतात। ते सर्व ऐकून नाना म्हणतात की तसे काही होणार नाही, ऋषिकेशला या सेमिनारसाठी जावेच लागेल। अगं हा सेमिनार खूप मोठा असतो बँगलोर, तो एकदाच होतो, आणि तेथे जर छान प्रेझेंटेशन जर दिले तर आपल्याला मोठमोठ्या लीड्स मिळू शकतात। मग मला सांग की सारंगला हे शक्य आहे का। मला फक्त इतकेच म्हणायचे की जो ज्यात एक्सपर्ट आहे मग त्याचे काम त्यालाच द्यावे, असे सादर सरळ गणित आहे। मग मला सांग की सारंग तेथे सेमिनार साठी जाऊन काय करणार आहे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो तेच तर, आणि नाना मी कुठं म्हटले की त्यांनी त्या सेमिनार साठी जायला हवे म्हणून। जानकी वहिनींनी हा हट्ट केला आणि जाण्यासाठी सारंग तर तयारीला लागलेत, सर्व पॅकिंग त्यांचे सुद्धा करून झाले। त्यानंतर जर त्यांना कळले की फ्लाईट बुकिंगच नाही, तिकीटच नाही, तर मग त्यांचा हिरमूड नाही होणार का, आणि त्यांचा मूड ऑफ झाला तर मला नाही आवडणार। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना ऐश्वर्या हे तर मात्र तुझे खरे आहे। तेव्हा नाना म्हणतात की काय ग काय खरं आहे। अगं सुमित्रा जानकी हे तुझं मन सांभाळण्यासाठी हे सर्व करते। तेव्हा सुमित्रा म्हणते की माझं मन आणि माझ्या मनाचा प्रश्न येतोच कुठे। तेव्हा नाना म्हणतात की सुमित्रा सारंगला ऑफिसमध्ये मानाची खुर्ची मिळाली नाही म्हणून तू नवीन खुर्ची घेऊन त्याला ऑफिसमध्ये पाठवली, हे मला कळत नाही असे वाटले का तुला। तेव्हा सुमित्रा म्हणते की इतक्या वर्षात ऋषिकेश एकटाच ऑफिस सांभाळतो, मग ऑफिसमध्ये एकच खुर्ची असणार, मग आपला सारंग गेला मग त्याला खुर्ची नको का म्हणून पाठवली, मग याच्यात काय चूक झाली माझी। तेव्हा नाना म्हणतात काय चुकलं, जशी तू खुर्ची पाठवली मग तसेच जानकी सारंगला बँगलोरला पाठवायला निघाली। तुमच्या दोघींचे हे जे काही चालले ते मला अजिबात पटत नाही। तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो काही पण मनात आणू नका, आमच्या दोघींचे खरंच काही चाललेलेच नाही, आणि सारंग जर नवीन काही शिकण्यासाठी बँगलोरला जर जात असेल मग चांगलेच आहे, जाऊन द्या त्याला। पण ऐश्वर्या म्हणते की विमानाचे तिकीट मिळत नाही, मग शक्य नाहीच ना। तेवढ्यात जानकी येते, जानकी म्हणते की का शक्य नाही, शक्य आहे, आणि जानकी सारंग भाऊजींचे तिकीट घेऊन येते, आणि आज रात्रीची ट्रेन आहे आणि ते तिकीट ती ऐश्वर्याच्या हातात देते। तेव्हा आजी म्हणते की अगं ट्रेनच का, विमानाचे तिकीट नाही का मिळाले। तेव्हा जानकी म्हणते की नाही आजी चौकशी सुद्धा केली होती, बँगलोरला जाण्यासाठी 2च फ्लाईट आहे आणि दोन्ही फ्लाईट फुल आहे, आणि सेमिनार मध्ये ऋषिकेशचे महत्वाचे प्रेझेंटेशन्स आहे, मग ते देण्यासाठी त्यांना वेळेतच सकाळी जावे लागेल। तेव्हा हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये। तेव्हा सारंग हा ट्रेनने जाण्यासाठी आपली बॅग भरून निघलेला असतो, आई आणि नानांच्या सर्वांच्या पाया पडतो, तर सारंग हा ट्रेनने जायला निघतो, तर जानकी ऋषिकेशला म्हणत असते की मी फार घाई तर केली नाही ना ऋषिकेश। तेव्हा त्या ट्रेनचा खूप मोठा अपघात होतो, तर गुलाबदादा धावतच येतो, नाना नाना करत असतो, तर ऋषिकेश विचारतो की अरे काय झाले तर, आणि तेवढ्यात टीव्ही लावली जाते आणि टीव्ही न्यूज चॅनलवर बातमी येते की पुणे आणि बँगलोरमध्ये जाणाऱ्या ट्रेनला भीषण अपघात, 200 जणांचा मृत्यू झाला। ते ऐकून तर घरातील सर्वांना धक्काच बसतो आणि जानकीच्या हातातील पूजेची थाळी खाली पडते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।